चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आपली माणसे आपली संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407 राजारामपुरी 90 28 00 71 59 स्टेशन रोड 0231 253 24 06 प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी। या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची भाजपच्या वतीने किंवा मी असेल किंवा माझ्याबरोबर माझे जे सहकारी आहेत कुणीही मागणी या पद्धतीने केलेली नाही। जर त्यांच्या सहकार्याने त्यांच्या जर डोक्यात असेल तर ते त्या पद्धतीने विचार करतील, कारण महायुती म्हणून आम्ही सगळेच आहोत आणि महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार म्हणून एकत्र काम करणार आहोत। वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यामध्ये आमची सगळ्यांची सहमती असेल आणि आम्ही मिळून काम करू। या संदर्भामध्ये आदरणीय महायुतीचे तिन्ही नेते आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा हे निर्णय घेतील, त्या पक्षामध्ये घेतील आणि मित्र पक्ष जे बरोबर आहेत या संदर्भात सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल आणि सगळे सकारात्मक आहोत, पॉझिटिव्ह आहोत, त्या पद्धतीने काम होईल। याच्यामध्ये जे मंत्रिमंडळ विस्तार करण्यासंदर्भात तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी आज बघायला गेलं तर महायुती म्हणून आम्ही सगळे लोक मिळून काम करतोय आणि महायुती म्हणून धर्म आम्ही आघाडी धर्म पाळून आम्ही येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी ज्या पद्धतीने आज सांगितले त्या पद्धतीने आमची भूमिका तशीच असेल। नाही, या संदर्भात ते तारुण्य आघाडीचा विषय असेल त्याच्या संदर्भात ते वरिष्ठ त्यांचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेतील, पण मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अधिकृतरित्या सांगेन की महायुती जो धर्म आघाडी धर्म असेल तो आम्ही निश्चितपणे पार पाडू। नाही, आता ह्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार हे नक्कीच निश्चितच आहे, पण आज आम्हाला जे लोकप्रतिनिधींनी निवडून दिले लोकांचे जे प्रश्न त्या संदर्भात आमच्या आज सगळ्या बैठका चालू आहेत। मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर ऑफिस असेल, त्या संदर्भात लोकांचे प्रश्न सोडवणं ही भूमिका, एका बाजूला निवडणूक ही भूमिका वेगळी असेल आणि आता सध्या जो गेले 5 वर्ष झालं प्रलंबित विषय आहेत मग कोल्हापूरच्या जनतेचे ते आम्ही सोडवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतो आहोत। ज्या पद्धतीने मी पहिला माझा जो जाहीरनामा जाहीर केला तोच मूलभूत सुविधा या दृष्टिकोनातून लोकांना वेळेत पाणी, मुबलक पाणी, कचरा व्यवस्थापन, आरोग्याच्या सुविधा, रस्ते व्यवस्थित आणि ज्या ठिकाणी सुखादुःखात ज्या ठिकाणी त्यांना जे महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामावून त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांना बरोबर विचारात विश्वासात घेऊन कोल्हापूर शहराचा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत। या संदर्भामध्ये सगळ्यांची वेगवेगळी भूमिका प्रत्येकाची आहे। माझी भूमिका जाहीर आहे। या सगळ्या ग्रामपंचायतना सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊन या संदर्भामध्ये वरिष्ठ आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ग्रामपंचायतचे प्रतिनिधी असतील, आम्ही शहरातले आम्ही दोन्ही आमदार असू आणि ग्रामपंचायतचे जे काम करणारे सगळे प्रमुख मंडळी त्यांना विचारात विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा आणि आम्ही सगळेच सकारात्मक पाऊल टाकणारी मंडळी आहोत। ग्रामपंचायतच्या मधले जे कन्फ्युजन आहेत किंवा शहरातल्या लोकांचे जे कन्फ्युजन आहेत हे सगळे दूर करून आम्ही एकत्रितरित्या काम करून बरोबर घेऊन जाऊन या शहराचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत असतील किंवा शहरातील लोक असतील आम्ही कटिबद्ध आहोत।